सप्रेम जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरचा ढाण्या वाघ विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार माननीय अंबादास दादा दानवे यांनी म्हणे एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं गचांड पकडलं. आता का पकडलं? या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पंचायत समितीचा उमेदवार पळवून नेला जात होता. आता ही भारतीय जनता पार्टीची जुनी सवय. पैशानं उमेदवार फोडणं, पैशानं निवडणुका जिंकणं, EVM मध्ये सेटिंग लावणं, दादागिरी करणं, पैशानं सगळं कोर्ट कचऱ्या पोलीस सगळे विकत घेणं आणि निवडणुका जिंकणं. यात काय नवीन नाही. आता जर बघितलं तर खासदारापासून तर पार ग्रामपंचायत निवडणुकापर्यंत सगळीकडे पैशाचा माज, सगळीकडे पैसा वाटून निवडणुका जिंकायच्या, दादागिरी करायची आणि जे सामाजिक कार्यकर्ते जे पक्षासाठी भांडतात, जे यांच्या विरोधात भांडतात, जर काहीच जमलं नाही तर त्यांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली, विनयभंगाच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करायची, त्यांची बदनामी करायची आणि त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करायचा. सध्या चालू आहे भारतीय जनता पार्टीचे सगळे षडयंत्र. पण जो सभागृहातही कधी घाबरला नाही आणि रस्त्यावरही कधी घाबरत नाही, चुकला त्याला ठोकला, असे शिवसेनेचे नेते, निष्ठावंत, कडवट, हाडामासाचा आमचा शिवसेनेचा नेता म्हणजे आमदार अंबादास दादा दानवे. काय चूक केली अंबादास दादा? गचांड पकडलं ना त्याचं. मी तर म्हटलो त्याचं थोबाड रंगवायला पाहिजे होतं. हरामखोरांनो, पैसे वाटतात, निवडणुकामध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार पळवतात. अरे लोकशाहीची जरा लाज असू द्या, जरा लोकशाही जपा. संविधान पायदळी तुडवलं, लोकशाहीची तोडमोड केली, मग याचाच राग येतो ना. म्हणून तर आज गचांड पकडलं. उद्या नक्कीच मुळ्या सहित पाला घालू आणि मोरासारखं नाचवायला लावू. हे लक्षात ठेवा. ही शिवसेना आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, धगधगत्या विचारांची शिवसेना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.